हाय नमस्कार सगळ्यांचं खूप खूप स्वागत माझ्या यूट्यूब चॅनलवर. आता आपण आहोत 1,80,000 सबस्क्रायबर्स, जे खूप मोठी फॅमिली आहे. त्यासाठी मनापासून आभार. आय नो रिसेंटली मी काही खूप जास्त पोस्ट करत नव्हते, पण आज मला राहवलं नाही आणि आय हॅड टू मेक दिस व्हिडिओ. सिद्धार्थचा आज बर्थडे आहे आणि एक्झिबिशनमुळे मला पटपट काही बुकिंग वगैरे करता आलं नव्हतं. आमचं ठरत होतं कुठेतरी जाऊया, पण कुठे जायचं, मग सगळ्या फ्रेंड्सच्या डेट आणि हे सगळं करायला मला अजिबात वेळ नव्हता. आणि मग माझ्या एका मैत्रिणीने मला एका जागेबद्दल सांगितलं. आम्ही अगदी लास्ट मोमेंट बुकिंग करून इथे आलो आहे. बट ही जागा इतकी जास्त सुंदर आहे की म्हणजे मला खरंच राहवलं नाही. मला असं वाटलं की हा व्हिडिओ झालाच पाहिजे. ही जागा फक्त 2.5 तासांवर आहे मुंबईपासनं. म्हणजे आम्ही सकाळी 7:30ला निघालो. आम्ही छान ब्रेकफास्ट वगैरे करून छान 11पर्यंत पोहोचलो होतो, 10:30-11पर्यंत. ही इतकी सुंदर जागा आहे की इथे आल्यानंतर म्हणजे सगळा प्रवासाचा थकवाच निघून गेला. आणि त्यामुळे माझं असं झालं की ही जागा मी तुम्हाला दाखवायलाच पाहिजे, हा विला मी तुम्हाला दाखवायलाच पाहिजे. सो चला आपण एक क्विक टूर करूया विलाची. इथून हा एंट्रन्स आहे आणि हे इतकं सुंदर त्यांनी इतकं गोड एंट्रन्स बनवलं आहे. त्यानंतर आपण इथून असं एंटर करतो. हे इतकं युनिक इंटिरियर म्हणजे मी हे असं कधीच पाहिलं नाही. मी खूपदा रिसॉर्ट्स विलाला राहून आले आहे, पण हे इतकं सुंदर त्यांनी केलं आहे. इतकं इंडियन, इतकं मराठमोळ सुद्धा केलं आहे. इकडे इतके सुंदर सुंदर आर्टिफॅक्ट्स त्यांनी आणून ठेवले की आल्यानंतरच मोहित का सांगता. हा त्यांचा लिव्हिंग रूम आहे. सो बेसिकली कधी कधी विलासमध्ये गेल्यानंतर असं असतं की एक बेसिक बंगलो असतो, पण ह्याचं एकंदरच स्ट्रक्चर अशा पद्धतीचं आहे की इथे आल्यानंतर हा लांबचा लांब आपल्याला लिव्हिंग रूम मिळतो. सो आपण जर का आपल्याला असं चिल करायचं असेल, आता आम्ही फ्रेंड्स झालो होतो. सो वेगवेगळ्या रूम्स होत्या, सगळेजण आपापल्या रूममध्ये होतेच, बट चिल करायला सगळेजण आम्ही ह्या रूममध्ये बसलो होतो. इथून इथे डायनिंग आहे, इकडे वॉशरूम आहे. सो एक कॉमन वॉशरूम सुद्धा आहे, इकडे किचन आहे. सो तुम्हाला काही बनवायचं असेल तुम्ही तिथे तर आपण इकडे बनवू शकतो, किंवा फ्रीजमध्ये काही गोष्टी ठेवायच्या असतील तर ठेवू शकतो. संध्याकाळी सुद्धा ही जागा खूप सुंदर वाटते. अँड द मोस्ट ब्युटिफुल पार्ट अबाउट दिस इज असे छोटे छोटे ना इथे गार्डन एरियाज बनवले. सो हा एक आहे. इकडे त्यांनी एक छोटं आउट हाऊस सारखं आहे त्यांचं, आणि इकडे हा एक गार्डन एरिया. सो इथे सुद्धा आपण छान गप्पा मारत वगैरे बसू शकतो. आता तर अजून छान वाटतंय. आता सकाळचे 9 वाजलेत. त्याच्यानंतर इथून द मोस्ट इंटरेस्टिंग पार्ट बघा, माझे सगळे फ्रेंड्स आहेत इथे, सगळे निघायच्या तयारीमध्ये आहेत. हे इकडे असं पार्टिशन आहे. इकडे आम्ही डिनरला वगैरे इथेच बसलो होतो. आणि इथून हे आहे छानचं स्विमिंग पूल. काल आम्ही संध्याकाळी छान आल्यानंतर 1-2 तास स्विमिंग पूलमध्ये होतो, धमाल केली. साधारण असं 4 फुटाचं वगैरे आहे आणि खूप थंडगार पाणी होतं. तर मुंबईच्या लोकांना तरी डेफिनेटली सवय नाही होणार, नाशिकवाले ओके होते. आणि मी जसं म्हटलं इकडे एक अजून एक एरिया आहे जिथे आपण छान रिलॅक्स होऊ शकतो. असा हा दुसरा एरिया. आता इकडे आहे 4 बेडरूम्स. त्यातली माझी बेडरूम दाखवते, पण आता निघायची वेळ झाली आहे त्यामुळे सगळीकडे पसारा आहे. इतकं सुंदर हा विला आहे, जितका तितकीच सुंदर साधे इंटिरियर्स आहेत. म्हणजे इतके सुंदर, अगदी कर्टन्स पासून सगळं काही इकडे सुंदर लावलं आहे. आणि इकडे ही बॅल्कनी आहे जिथे डिरेक्टली स्विमिंग पूलचा व्ह्यू आहे. सी, आणि इकडे फोटोशूट चाललाय ॲज यू कॅन सी. काल आम्ही इकडे क्रिकेट सुद्धा खेळत होतो बराच वेळ. त्यांच्याकडे क्रिकेटचं सगळं सामान सुद्धा आहे. आमचा बॉल राहिला तिथे. त्याच्यानंतर ती अनघा आणि ऋतूची रूम, इथे करण निकिता होते, आणि एक वरती पण रूम आहे, पण ती वेकेंट होते कारण आम्ही एवढंच होतो. आता अनदर ब्युटिफुल पार्ट, इथला बाथरूम अतिशय सुंदर. मला अशा पद्धतीचे बाथरूम्स खूप आवडतात. खूप मोठं आईस्पाईस आणि सुंदर टाईल्स, आणि जे सगळ्यांना आवडतं, जे हॉटेल्स किंवा रिसॉर्ट्सचं जे मेन अट्रॅक्शन असतं बऱ्याचदा, ते म्हणजे बाथटब. खूप प्रेमाने बनवलेलं आहे ह्यांनी. डेफिनेटली ते कळतं एकंदर की त्यांनी त्यांचं असं होम अवे फ्रॉम होमचा फील आहे इकडे. असं नाही वाटत की तुम्ही आला कुठल्या तरी रिसॉर्टला आणि मग सगळं आपल्याला असं असतं ना, आपलं आपलं असं काहीच वाटत नाही.
पण इथे तसं नाही वाटत. इथे हा पूर्ण विला आपला वाटतो. आपण जे 24 तास इथे घालवतो आपल्यासाठी हा विला आपला असतो. दुसरी महत्वाची गोष्ट, इथलं जेवण इतकं जास्त टेस्टी आहे. सो कालपासून आम्ही बऱ्याच गोष्टी ट्राय केल्यात. त्यातली हाय पॉईंट वॉज पोपटी. तर त्यांनी आमच्यासाठी पोपटी केली होती. आता मी चिकन खात नाही, पण त्यातली रताळी आणि जे बीन्स होते, शेंगा होत्या, ते सगळं मी खाल्लं. आणि माझ्या फ्रेंड्सनी चिकन खाल्लं. सो ते म्हणाले की चिकन म्हणजे त्यांनी असं कधीच टेस्ट केलं नाही अशी ती पोपटी होती. सकाळी फिश होते, वरण भात. संध्याकाळसाठी आम्ही भरली वांगी आणि पोळ्या सांगितल्या होत्या व्हेजिटेरियनसाठी, नॉन व्हेजिटेरियनसाठी. कॅफ्रियाल होतं, चिकन कॅफ्रियाल. आणि सगळं जेवण इतकं गरम गरम टेस्टी होतं. आणि म्हणून मला वाटतं की थोडासा घराचा फील येतो याच्यामध्ये. आता फायनली मी सांगणार आहे की ही जागा कुठली आहे. जागेचं नाव आहे वाडो सुसेगाव. मला असं वाटतं की इकडे वारंवार आम्ही येत राहू, फ्रेंड्स येत राहू किंवा कधीतरी फॅमिलीला घेऊन येत राहू. कारण की खरंच आम्हाला इतकं जास्त आवडलं ना, हा इतका जास्त विला आवडला आहे. मुंबईकरांसाठी तर म्हणजे तुम्ही सकाळी निघाल्यानंतर अगदीच 2.5 तासात इथे पोहोचता. सो आय थिंक तुम्ही डेफिनेटली इकडे कधीतरी व्हिजिट करा. हे काही पेड प्रमोशन नाही आहे, हे खूप जेन्युअनली मला वाटलंच आहे. नाही यार, हे झालं पाहिजे. आपण नेहमी शोधत असतो चांगले विला. सो आय थिंक ही खूप सुंदर जागा आहे, जिथे तुम्हाला शांतसुद्धा वाटतं. एक रिलॅक्सिंग पॉईंट आहे. अनदर बेस्ट पार्ट, इथे जवळच एक नदी आहे, तिथे सुद्धा आम्ही काल जाऊन आलो. खूप शांत वाटतं इथे. मुंबईच्या पूर्ण केऑसपासून जर का छोटासा ब्रेक हवा असेल तर डेफिनेटली इथे या. आणि मी ह्याचे सगळे डिटेल्स आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देते. मी हायली रेकमेंड करते वाडो सुसेगाव. आणि त्यांचं इंस्टाग्राम पेजसुद्धा आहे, तुम्ही एकदा बघू शकता. आणि मराठी माणसांनी क्रिएट केलेलं आहे. सो आय थिंक आपण डेफिनेटली ह्याचा आधी विचार करायला हवा. सगळी इन्फॉर्मेशन मी खाली देणार आहे. सो नक्की एकदा बघा, त्यांच्या इंस्टाग्राम पेजला सुद्धा व्हिजिट करा. आता माझे फ्रेंड्स इकडे कला करत आहेत आणि त्याच्यामुळे मी आता त्यांना जॉईन होणार आहे. सो थँक्यू सो मच वन्स अगेन. कॅमेरावर आहे अनघा भगरे. सो थँक्यू सो मच, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला. आता मी जाणार आहे, थोडं फोटोशूट करणार आहे, त्याच्यानंतर आम्हाला मस्ती करायची.